फक्त कच्च्या बटाट्यापासून आहे ना, आज मी हा नाश्ता बनवला होता आणि खूप छान झाला होता. त्यासाठी आहे ना, छोटे-छोटे बटाटे मी छान असे किसून घेतले आणि किसलेले कच्चे बटाटे आहे ना, एका छोट्या भांड्यात काढलं. त्याच्यामध्ये आहे ना, 2 ते 3 चमचे मी ज्वारीचं पीठ टाकलं. सगळं छान एकजीव करून घेतलं आणि थोडं-थोडं पाणी टाकून आहे ना, एक छानसं बॅटर बनवून घेतलं. जास्त मसाले अजिबात न वापरता ह्याच्यामध्ये मी टाकलेली आहे कोथिंबीर आणि हिरवी मिरची, त्याचबरोबर चवीनुसार मीठ. हे सगळे जिन्नस टाकल्यानंतर आहे ना, असं छान एकजीव करून घेतलं आणि बॅटर आहे ना तयार करून घेतलं. आता हे तयार केलेलं बॅटर आपल्याला गरम-गरम तव्यावरती आहे ना अशा पद्धतीने छान असं पसरवून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने आहे ना मस्त खरपूस असं शेकून घ्यायचं आहे. बरं, हा नाश्ता जेवढ्या लवकर तयार होतो ना तेवढाच चवीला सुद्धा खूप छान लागतो बरं का. तर आहे ना हे दोन्ही बाजूने खरपूस शेकून घेतल्यामुळे आहे ना बघू शकता किती छान असं क्रिस्पी सुद्धा झालेलं होतं. लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हा नाश्ता देऊ शकता. मी इथे शेंगदाण्याच्या चटणीसोबत हा नाश्ता मस्त एन्जॉय केला होता. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.